नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण वर्बचं पास्ट पार्टिसिपल शिकणार आहोत. पण ते शिकण्या अगोदर मी तुम्हाला दोन सिच्युएशन देतो. समजा आपण थोडा वेळापूर्वी आंबा खाल्ला आहे आणि आता आंबा खाऊन सर्व झालेलं आहे आणि आपण एका ठिकाणी बसलेलो आहे. याचा आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं किंवा ही सिच्युएशन इंग्रजीमध्ये व्यक्त करायची आहे, तर आपण कसं बोललं पाहिजे आणि कोणता वर्बचा फॉर्म वापरला पाहिजे हे आपण आज शिकणार आहोत. त्याचबरोबर आपली दुसरी सिच्युएशन आहे, मी काल आंबा खाल्ला होता, म्हणजे ती क्रिया काल झाली आहे किंवा काही दिवसापूर्वी झालेली आहे आणि ती संपलेली आहे. याबाबत या सिच्युएशन बाबत आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू शकतो किंवा कसं व्यक्त होऊ शकतो हे आज आपण शिकणार आहोत. या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपण वाक्य कसं बनवणार आहोत हे शिकण्या अगोदर त्याबाबतचं थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. तर चला मग आज आपण अभ्यासाला सुरू करूया. आपण स्क्रीनवरती जी स्लाइड पाहताय या ठिकाणी मी दोन टाइमलाईन्स दाखवल्या आहेत. आजची टुडेची एक टाइमलाईन दाखवली आहे आणि एक कालची टाइमलाईन दाखवली आहे. तर मी जी पहिली सिच्युएशन सांगितली ती होती आजची सिच्युएशन, म्हणजे टुडेची सिच्युएशन. काय सिच्युएशन आहे? फॉर एक्झाम्पल सांगतो मी की ईट, आपण ईट हा वर्ब घेऊया किंवा ऍक्शन वर्ब घेऊया. आता आपण आंबा 12 वाजता खाल्लाय आणि 12:30 वाजता जर आपल्याला सांगायचं आहे की माझा आंबा आता खाऊन झालेला आहे किंवा मी आंबा खाल्लेला आहे, याला आपण इंग्रजीमध्ये कसं व्यक्त करू शकतो, तर त्याविषयी मी एक वाक्य या ठिकाणी लिहितो. आय हॅव ईटन अ मँगो. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर ईट सारखा तिथं काहीतरी आला आहे, ईटन. यालाच आपण ईटचा थर्ड फॉर्म किंवा पार्ट पार्टिसिपल म्हणतो, पास्ट पार्टिसिपल म्हणतो. तर आपल्याला या वाक्यामध्ये असं दिसून येतं की या ठिकाणी हॅव आला आहे आणि त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म घेतलेला आहे. असं स्ट्रक्चर वापरून एखादी क्रिया नुकताच पूर्ण झालेली आहे त्या क्रियेला आपल्याला दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी, ती क्रिया सांगण्यासाठी वर्बचा पास्ट पार्टिसिपलचा वापर केला जातो. हे आपण पहिल्या उदाहरणात पाहिलं. पण दुसरी टाइमलाईन कडे जर आपण दुसऱ्या टाइमलाईन कडे लक्ष दिलं तर या ठिकाणी बघा, येस्टरडेला म्हणजे काल आपली आंबा खाण्याची प्रक्रिया संपलेली आहे, तो वेळ निघून गेलेली आहे. त्या ठिकाणी मात्र आपण आय हॅव च्या ऐवजी काय घेणार आहोत? इथं आपण हॅव घेतलं होतं, त्याऐवजी आपण इथं काय घेणार आहोत? हॅड. आणि पास्ट पार्टिसिपल तेच घेणार आहोत, म्हणजे आय हॅड इटन अ मँगो. म्हणजेच काय की या दोन सिच्युएशन मधून आपल्याला हे स्पष्ट होतं की समजा ताजी एक क्रिया संपलेली आहे, त्यावेळेस मात्र आपल्याला हॅव सोबत थर्ड फॉर्म घ्यायचा किंवा हॅज सोबत थर्ड फॉर्म घ्यायचा वर्बचा, आणि एखादी क्रिया खूप काळापूर्वी किंवा काही काळापूर्वी संपलेली आहे त्यावेळी मात्र आपल्याला आय हॅड सोबत थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. हे आपल्याला शिकावं लागेल किंवा हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे मी विद्यार्थ्यांसाठी सांगत नाहीये, हे या ठिकाणी मी स्पष्ट नमूद करू इच्छितो की हा जो भाग आहे हा शिक्षकांसाठी आहे. विद्यार्थ्यांसाठी फक्त अशा प्रकारचे वाक्य वाचनाचा आपण सराव त्या ठिकाणी त्यांना घेणार आहोत आणि हे नियम मात्र त्यांना काही आपण सांगत बसणार नाही आहोत. तर मी आताच असं म्हटलं की इटचा हा थर्ड फॉर्म आहे आणि म्हणून आपण पुढील स्लाइड मध्ये वर्बचा पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, थर्ड फॉर्म म्हणजे काय ते शिकणार आहोत. चला तर मग आपण पुढील स्लाइड पाहूया. आता या स्लाइड मध्ये मी टू याला जर लावलं प्रत्येकाला, तर टू लावून आपण याला फर्स्ट फॉर्म म्हणतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपण पाहू शकता की टू प्ले, टू डान्स, टू ईट हा याचा पहिला फॉर्म म्हणतो आपण. आणि त्याच प्रकारे आपण या अगोदरच्या घटकामध्ये शिकलो आहे की हा याचा सेकंड फॉर्म आहे आणि आज जो आपण अभ्यास करणार आहोत हा याचा थर्ड फॉर्म आहे. आता या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी बघा, प्लेड आणि प्लेट दुसरा आणि तिसरा फॉर्म सारखाच आहे. या ठिकाणी डान्स मध्ये सुद्धा दुसरा आणि तिसरा फॉर्म सारखाच आहे, पण जे शेवट या ठिकाणी दिला आहे पहिला फॉर्म टू ईट असला तर हे दुसरा काय आहे? ईट. आणि जो थर्ड फॉर्म आहे तो आहे ईटन, म्हणजे ईट, एट आणि ईटन तिन्ही फॉर्म वेगळे दिलेले आहेत. तर असे काही वर्ब्स आपल्या इंग्रजीमध्ये आहेत की त्यांचे तिन्ही फॉर्म वेगळे आहेत. आपण या ठिकाणी फक्त 3 शब्द पाहिलेले आहेत. असे अनेक शब्द आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये येतात. त्यांचा वाचनाचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेणं हे अपेक्षित आहे.
चला तर मग आज आपण प्रत्यक्ष आपले आजच्या टेम्पलेटला सुरू करूया. आपण या ठिकाणी पाहूया की वर्ब पास्ट पार्टिसिपल या आपल्या टेम्पलेट मध्ये या ठिकाणी साइड वर दिले आहेत. याची हे आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. हे आपण पूर्वीच्याच टेम्पलेट्स मध्ये शिकलो आहे. यानंतर फोनिक वर्ड दिले ते पण वाचून घ्यायचे. शिक्षकांसाठी ज्या वाचनाच्या पायऱ्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या पण मी या ठिकाणी सांगून आपला वेळ घेणार नाही. आपण प्रत्यक्ष या ठिकाणी ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी या ठिकाणी काही वाक्य दिले आहेत. मी वाचून दाखवतो. ही हॅज इटन हा ईटचा थर्ड फॉर्म या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची जे आपण अगोदर शिकलो आहे की ही सोबत हॅज घेतलेला आहे. म्हणजे आंबा खाण्याची प्रक्रिया थोड्या वेळापूर्वी संपली आहे म्हणून तो, ही म्हणजे कोण, तो. ही हॅज इटन अ मँगो म्हणजे एका मुलाने किंवा त्याने हा आंबा खाऊन झालेला आहे किंवा त्याने आंबा खाल्लेला आहे ह्या अर्थाचे हे वाक्य. असेच आपल्याला शी सोबत हॅज येतं, सी हॅज इटन अ मँगो. त्यानंतर इट सोबत हॅज येतं, इटन अ मँगो. थर्ड फॉर्म घेतले आहेत. तसेच फक्त आपण या ठिकाणी सब्जेक्ट बदलून घेतले, जसं आय, यू, वी. आपल्याला माहितीच आहे की आय, वी, यू सोबत हॅव येतं आणि बाकीच्यांसोबत हॅज येतं. अशा प्रकारच्या पुस्तकामधील पाठ्यपुस्तकामधील अनेक वाक्य वाचनाचा सराव आपल्याला करून घ्यायचा आहे आणि शक्य असल्यास विद्यार्थ्यांना ते वहीमध्ये सुद्धा लिहिण्यास सांगायचे आहेत. चला मग आपण पुढील काही उदाहरणे पाहूया. आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही हॅड इटन, शी हॅड इटन, इट हॅड इटन म्हणजे सर्वांसोबतच हॅड आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मात्र कोणत्याही जोडीचा नियम आपल्याला पाळायचा नाहीये. सर्वांसोबत हॅड येतं आणि हॅड आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे वर्बचा पास्ट पार्टिसिपल वापरून आपण एखादी भूतकाळात घडलेली घटना याविषयी माहिती आपण सांगू शकतो. चला तर मग आपण पुढे पाहूया. या ठिकाणी पुढील सरावासाठी आपल्याला एक तक्ता दिला आहे आणि त्या तक्त्यामधील काही वाक्य आपण बनवूया. बघा या तक्त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये काही शब्द दिले, दुसरे आणि असेच पुढील कॉलम मध्ये दिले. आपल्याला प्रत्येक कॉलम मधून एक शब्द घेऊन आपल्याला वाक्य बनवायचं आहे. जसं की आपण या ठिकाणी ही घेऊया. ही हॅज प्लेड फुटबॉल. तशाच प्रकारे आपण वी हॅव सीन अ टायगर अशा प्रकारचे अनेक वाक्य बनवू शकतो आणि विद्यार्थ्याकडनं याचा सराव आपण करून घेऊ शकतो. यानंतर बघा पुढे एक तक्ता दिलेला आहे. या ठिकाणी फक्त नॉट आलेला आहे. म्हणजे जेव्हा वाक्य निगेटिव्ह बनवायचं आहे तेव्हा हॅव, हॅज, हॅड यानंतर आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे आणि मग आपल्याला वाक्य बनवायचे आहे. जसं की शी हॅज नॉट सीन अ टायगर. तिने वाघ पाहिलेला नाही. अशा प्रकारच्या अनेक वाक्य वाचनाचा किंवा वाक्य बनवण्याचा आपण सराव या चार्टच्या साहाय्याने करून घेऊ शकतो. आपण जे शिकवलं ते विद्यार्थ्यांना कितपत समजलं हे तपासून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत आणि या वाक्यांमध्ये आपण रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्या ठिकाणी दिलेला शब्द त्या ठिकाणी टाकून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. जसं की आय हॅव डान्स ऑन अ सॉन्ग. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी फक्त डान्सचा थर्ड फॉर्म वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. सर्वात शेवटी मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना हे सांगू इच्छितो की हा जो घटक आहे थोडासा कठीण आहे आणि हे वरच्या वर्गासाठी आहे. आपण विद्यार्थ्यांना याचा ग्रॅमॅटिकल अर्थ किंवा ग्रामरचे नियम सांगूनही आपल्याला शिकवायचं नाहीये, तर त्यांना प्रॅक्टिस मधून सिच्युएशन सांगून याचा वापर कसा होतो हे एवढं त्यांना समजावून सांगायचं आहे, त्यांना पटवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आज आपण हॅव सोबत पास्ट वर्बचं थर्ड फॉर्म आणि हॅड सोबत वर्बचा थर्ड फॉर्म यांचा वापर कसा करायचा आणि त्यापासून वाक्य कशी बनवायची हे आज आपण शिकलो आहे. आज तुर्तास आता आपण थांबूया. धन्यवाद.